भिवंडी पूर्व विधायक रूपेश महात्रे के हाथों युवती सेना में युवतियों ने किया पार्टी में प्रवेश। भिवंडी लोकसभा क्षेत्र के जनसंपर्क पूर्व विधायक रूपेश महात्रे के कार्यालय पर पद नियुक्ति पत्र देकर पार्टी में प्रवेश किया। युवतियों ने शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी को मजबूत बनाने 100 अक्षरा अजलाड ने आज युवती को जोड़ा और सबको सम्मान दिया। इस अवसर पर कुंदन पाटिल, सुरेंद्र गुलवी, मोहन पाठाडे, अन्य कार्यकर्ता उपस्थित। खरं तर आज आनंदाचा दिवस असा आहे की आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आदेशाने आम्ही पूर्ण हा सप्ताह भगवा सप्ताह म्हणून 4 तारखेपासून तर 11 तारखेपासून चालू केलेला आहे। आजचा शेवटचा दिवस जरी असला तरी आज आदरणीय आपल्या भिवंडी लोकसभेचे संपर्क प्रमुख रुपेशजी म्हात्रे साहेब यांच्या आदेशानुसार आज आपल्या जिल्ह्याच्या युवती सेना प्रमुख लाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनेने सर्व माझी शिवसेनेची युवा सेना, युवती सेना आणि शिवसैनिक यांच्या टीमने आज एक चांगला सुवर्ण क्षण साधून आज या भिवंडी पूर्वच्या असतील किंबहुना भिवंडी ग्रामीणच्या असतील माझ्या युवती सेनांना पदं दिली आणि आजपासून त्यांना जोमाने काम करण्यासाठी सूचना केलेल्या आहेत। खरं तर आदरणीय रुपेश म्हात्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना तुम्ही जर बघितलं असेल आम्ही लोकसभा तर जिंकलेलीच आहे। येणाऱ्या विधानसभा आम्ही आजही आमच्या सांगता कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला ह्या 2 जागा कुठल्याही परिस्थितीत मागायच्या, भिवंडी पूर्वेची आणि भिवंडी ग्रामीणची, आणि दोन्ही जागा 1001% निवडून आणायच्याच आहेत आणि आणणारच आहोत। आज युवती सेनांच्या ज्या युवतींची आजची नियुक्ती झालेली आहे, मी एक भिवंडी तालुक्याचा तालुका प्रमुख ग्रामीणचा असलो तरी नेहमीच तुम्हाला सांगेन ज्या पद्धतीने रुपेश भाऊंचा हात आपल्या पाठीशी असतो त्याच पद्धतीने नेहमी तुम्ही चांगलं काम करत राहा। कुठेही अन्याय होत असेल तर तिथे खंबीरपणे उभे राहा आणि त्या अन्यायाला वाचा बोला, कारण आदरणीय बाळासाहेबांनी हा पक्ष याच्यासाठी काढलेला आहे की अन्यायाला वाचा बोलली पाहिजे। एखाद्यावर संकट येत असेल त्याच्या संकटावर आपण ठामपणे उभं राहिलो पाहिजे। म्हणूनच शिवसेनेचा खरं तर जन्म झालेला आहे आणि आपण त्याचप्रमाणे बाळासाहेबांनी जो आपल्याला कानमंत्र दिलेला आहे की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण, तसं बघायला गेलं तर उद्धव साहेबांना 100% समाजकार्य करायची वेळ आलेली आहे आणि आपण एक त्याचे समर्थक म्हणून चांगलं काम करूया। भिवंडी पूर्व असेल किंबहुना भिवंडी ग्रामीण असेल, जिथे जिथे अन्याय होईल तिथं आपल्या युवती सेना, युवा सेना, सर्व शिवसैनिक, महिला आघाडी आणि खंबीरपणे त्या अन्यायाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे आणि अन्यायाला वाचा बोलली पाहिजे। तुम्हाला कुठेही जर अडचण असली तर 1001% मी तुम्हाला सांगतोय की रुपेश भाऊ तर तुमच्या पाठीशी आहेतच, पूर्ण ग्रामीणची शिवसेना तुमच्या बरोबर राहील आणि त्या अन्यायाला वाचा बोलण्यासाठी तुम्हाला सहकार्य करेल अशी मी तुम्हाला आश्वासन देतोय। पुन्हा एकदा ज्या युवतींचा पदभार तुम्हाला दिलेला आहे, हा पद एकदा मिळाल्यानंतर तुम्हाला कार्ड छापण्यासाठी किंवा बॅनरवर फोटो छापण्यासाठी दिलेला नाही। चांगलं काम करा, चांगलं काम केल्याने आपला पक्ष वाढेल। आता उद्धव साहेबांनी आपल्याला आदेश दिलेला आहे की आपल्या पोलिंग बूथवर पोलिंग बूथ प्रमुख, पोलिंग BLO, BLA आणि आपली सभासद नोंदणी केली पाहिजे। आता तुम्हाला संधी आहे, तुमच्याकडे पद आलेलं आहे, जास्तीत जास्त सभासद नोंदणी कशी करता येईल या माध्यमातून तुम्ही कार्यरत राहिले पाहिजे, काम केलं पाहिजे। तुम्हाला सभासद फॉर्म लागत असतील तर आदरणीय रुपेशजी म्हात्रे साहेब यांच्या दालनात तुम्हाला ते सभासद फॉर्म मिळत जातील, परंतु निष्ठावंत शिवसैनिकांनाच या सभासद नोंदणीमध्ये सामील करा, गद्दारांना करू नका, जेणेकरून येणारा काल आपल्यासाठी सुवर्णाचा काल असला पाहिजे। कारण आपण नेहमी म्हणतोय की आपला आमदार म्हणजे रुपेशदादा म्हात्रे साहेब, आपल्याला पुन्हा एकदा त्यांना आमदार बनवायचा आहे आणि महाराष्ट्रावर पाठवायचा आहे, म्हणून आतापासून सर्वांनी व्यवस्थित कामाला लागलं पाहिजे ही तुम्हाला विनंती करतोय। पुन्हा एकदा सर्व माझ्या युवती सेनांच्या जेवढ्या पदाधिकाऱ्यांचा आज नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतोय, चांगलं काम करा अशी शुभेच्छा देतोय। इथेच थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रवेश केलेला आहे का सांगा? सगळ्या इथे युवती ज्या आज पद ज्यांच्या नियुक्ती झालेत विधानसभा पूर्वमधून माननीय रुपेशदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाने आज विधानसभा पूर्व येथे नियुक्त्या करण्यात आल्या। सर्व युवती या खूप ॲक्टिव्ह आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये युवती सेना, युवा सेना खूप जोमाने काम करेल हे आम्ही प्रत्येकीने ठरवूनच केलेलं आहे आणि याच्यापुढे प्रत्येकीचं वेगवेगळं टीम या विभागामध्ये तुम्हाला दिसून येईल आणि आज जी युवती सेना तुम्हाला इथे दिसते ती पुढे विधानसभा पूर्वमधून 500च्या संख्येने तुम्हाला इथे उपस्थिती दिसेल।
यापुढे येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्याच्यासाठी आम्ही पूर्ण युवती सेना ही खूप जोमाने काम करू. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमची ज्या पदांवरती नियुक्ती केली आहे ते आम्ही त्या पदांचं म्हणजे युवती सेना वाढवण्याचा प्रयत्न करू आणि आमचे आदरणीय रुपेश दादा म्हात्रे आणि अक्षरा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने कामाला आजपासून सुरुवात करू आणि युवती सेनेची संख्या अशीच वाढवू आणि विधानसभेमध्ये झेंडा लावू आमचा.